नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आजचे बाजारभाव म्हणजे कापसाचे बाजारभाव मानवत, परभणी, अकोला या ठिकाणी. त्याचबरोबर आपण विविध बाजारपेठांमधील आज कापसाचे भाव काय आणि सरासरी किती प्रमाणे कापसाचा भाव हा गेलेला आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पावती सहित बघणार आहोत मित्रांनो, कोणत्या ठिकाणी किती कापसाला भाव गेलेला आहे. चला तर आता आपण व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची पहिली बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत. जर आपण मानवतचा विचार केला तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचे नाव, त्याचबरोबर ज्यांनी खरेदी केली त्या खरेदीदाराचे नाव, त्याचप्रमाणे दिनांक बघू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, ट्रॅक्टर किंवा गाडीचा नंबर सुद्धा बघू शकता. आणि जर आपण कापसाचा दर बघितला तिथला तर तो त्याला दर आहे मित्रांनो 7,500 रुपये मानवत बाजार समितीमधला. तर मित्रांनो, आपण जर पुढे बघितलं तर पुढची सुद्धा पावती आपल्याकडे उपलब्ध झाली, ती आहे मानवत बाजार समितीमधली. तर आपण शेतकऱ्याचे नाव बघू शकता आणि जर खरेदीदार केलं तर खरेदीदाराचे नाव आहे मित्रांनो गजानन. त्याचप्रमाणे गाडी ट्रॅक्टर नंबर सुद्धा आहे. लूज डाग फैरी मित्रांनो 10% आहे. त्याचप्रमाणे कारकुनाची सही, खरेदीदाराची सही आणि कापसाचा जर दर बघितला मित्रांनो आपण तर 6,900 रुपये मित्रांनो. त्याचप्रमाणे तारीख बघू शकता 23/3. ही होती मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत मधली दुसरी पावती. जर मित्रांनो आपण पुढील बाजार समिती बघितली तर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो परभणी कृषी उत्पन्न किंवा परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका परभणी. त्याचप्रमाणे खातेदाराचं किंवा खरेदीदाराचं नाव बघू शकतो मित्रांनो. शेतकऱ्याचं नाव सुद्धा बघू शकतो अनंता रामराव रसाळ. गाव बघितलं तर नांदापूर. शेतीमाल बघू शकता मित्रांनो. गाडी क्रमांक बघू शकता, परिणाम बघू शकता. आणि जर आपण विचार केला की आता कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीला जर कापूस काय भाव गेला तर कापसाला मित्रांनो तिथे मिळाला आहे भाव 7,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला. अकोला मित्रांनो, अकोट ही बाजार समिती आणि जिल्हा अकोला मित्रांनो. आपण जर शेतकऱ्याचे नाव बघितलं मित्रांनो तर शेतकऱ्याचे नाव आहे प्रभाकर जगदीशराव कुलट. त्याचप्रमाणे आपण जर आडत्याचे नाव बघितलं मित्रांनो तर बघू शकता तुम्ही गजानन. त्याचप्रमाणे जर आपण गाव बघितलं तर पुंडा. शेतीमाल कापूस. गाडी क्रमांक MH031626. परिणाम बघू शकता मित्रांनो. आणि जर भाव बघितला आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलाचा तर तो भाव आहे मित्रांनो 8,100 रुपये. तर मित्रांनो, आपण पुढचा विचार केला तर पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत. शेतकऱ्याचे नाव आसाराम उत्तमराव. त्याचप्रमाणे गाव बघू शकता मित्रांनो. खरेदीदाराचे नाव बघू शकता कुरवत. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर गाडीचा क्रमांक बघू शकता MH02. त्याचप्रमाणे लूज डाग फेरी मित्रांनो 10%. त्याचप्रमाणे आपण जर कापसाचा दराचा विचार केला मित्रांनो तर तिथे कापसाला दर मिळाला मित्रांनो 7,760 रुपये. बघू शकता मित्रांनो 7,760 रुपये. टोकन क्रमांक सुद्धा बघू शकता मित्रांनो. जर मित्रांनो आपण पुढे बघितलं तर पुढची बाजार समिती मित्रांनो अकोट. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोला. शेतकऱ्याचे नाव बघू शकता मित्रांनो तुम्ही सुचिता मंगेश गावठे. गाव पुठा. शेतीमाल कापूस. परिणाम ट्रॉलीमध्ये आणला होता मित्रांनो, म्हणजे त्यांनी ट्रॅक्टरमध्ये आणला होता MH302913. आणि खरेदीदाराचे किंवा व्यापाऱ्याचे नाव मित्रांनो खराव. त्याचप्रमाणे जर आपण तारीख बघितली 23/3/2024. त्याचप्रमाणे मित्रांनो मापारी सुद्धा बघू शकता तुम्ही. मापारी नंबर सुद्धा दिलेला आहे, पावती नंबर सुद्धा आहे आणि भाव मिळाला मित्रांनो 7,910 रुपये. मित्रांनो, आता आपल्याकडे हे आलेली शेवटची पावती ती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत. बुक नंबर 248. पेमेंट केलं मित्रांनो त्यांनी डायरेक्ट चेक पेमेंट. खरेदीदाराचे नाव बघू शकता मित्रांनो तुम्ही मिलन सेठ. त्याचप्रमाणे व्यापाऱ्याचे नाव किंवा शेतकऱ्याचे नाव बघू शकता मित्रांनो आता तुम्ही विठ्ठल दालवातराव सुकरे. मोटार गाडी क्रमांक MH22 1835. डाक फेरी मित्रांनो 10%. जर आपण गाव बघितलं तर वडगाव. दिनांक मित्रांनो 23/3/2024. टोकन नंबर 39. कापसाला मित्रांनो इथे दर मिळाला आहे 7,770 रुपये. तर मित्रांनो, हे होते आजचे कापसाचे दर. जर आपण बघितलं सर्वाधिक कापसाचा दर मित्रांनो गेलाय तो म्हणजे अकोल्याला. तो गेलाय मित्रांनो 8,100 रुपये. आणि मित्रांनो आता आपण बघू शकता की सर्वात जास्त आता दर चालली म्हणजे तो अकोल्याला चालली मित्रांनो. जर तुम्ही कापूस नेण्याच्या तयारीत असाल तर बघा तुमच्याकडून ॲडजस्ट झालं तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोला या ठिकाणी तुम्ही माल नेऊ